विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विरोधी पक्ष नेता नेमण्याची मागणी करण्यात आली। तर नागपुरात हिवाळी अधिवेशनाकरता विरोधी पक्षनेत्यांचा बंगला सज्ज केला जातोय। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्रकार परिषदेची तयारीही करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने डोम उभारलाय। नागपुरातील रविनगर परिसरातील 23 क्रमांकाचा बंगला विरोधी पक्ष नेत्याकरता सज्ज आहे। मात्र हा बंगला कुणाला मिळणार याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मविया म्हणजे विरोधी पक्षाला जे आहेत ते विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ जे आहे ते मिळवता आलेलं नाही। त्यामुळे राज्याला विरोधी पक्षनेता भेटेल का ही सगळी चर्चा सुरू होत असतानाच काल विरोधी पक्षातील काही नेत्यांनी जे आहे ते मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन राज्याला विरोधी पक्षनेता द्यावी अशी मागणी जी आहे ती केलेली। आणि त्यानंतर आता नागपूरमध्ये 16 तारखेपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रवी भवनमध्ये जो विरोधी पक्षनेत्यांसाठी आरक्षित असलेला बंगला आहे त्या बंगल्याच्या तयारीला जे आहे ते वेग आलेला आपण पाहतोय की बंगल्याची डेंटिंग पेंटिंग असेल किंवा आतमधलं फर्निचर असेल याची अदलाबदल व्हायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। कारण हा बंगला जो आहे तो अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षनेत्यांचं अधिकृत निवासस्थान असतं। दोन्ही विरोधी पक्षनेता विधानसभा आणि विधान परिषद या दोघांची बंगल्या आजूबाजूला आणि मधातल्या या डोममध्ये जे आहे ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला इथं विरोधी पक्षनेत्यांची जी आहे ती प्रेस होत असते आणि विरोधी पक्षाच्या ज्या काही बैठका असेल त्या बैठका इथं होत असतात। आता हा डोम देखील पत्रकार परिषदेसाठी तयार झालेला आहे। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचा बंगला तयार झालेला आहे। आता या विरोधी पक्षनेता विधानसभेच्या जो नेता असेल त्याचाही बंगला सुरू झालेला आहे। मात्र आता राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल का हा प्रश्न जो आहे तो कायम असणार आहे। अधिवेशन सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहे। त्यामुळे आता हा तोडगा अधिवेशनात निघतो की अधिवेशनाच्या आधी निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण त्यावरच हा बंगला नेमका कोणाला मिळतो हे अवलंबून असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।